जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत, या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि फायदे काय आहेत, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, राज्यातील शेतकरी आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली गेली आहे। या योजनेचे उद्देश आहे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला प्रोत्साहन देणे आणि तसेच खर्च कमी करून शेतकऱ्यांचा नफा वाढवणे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील बचत गट या योजनेसाठी पात्र आहेत। गटातील किमान 80% सदस्य एससी किंवा नवबौद्ध समाजातील असावेत। तसेच फक्त राज्य शासनाच्या 2017च्या GRच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बचत गटच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, ही योजना आपल्याला काय फायदे देऊ शकते ते बघूया। 9 ते 18 अश्वशक्ती क्षमतेच्या मिनी ट्रॅक्टरसाठी 90% अनुदान उपलब्ध आहे। प्रकल्पाचा एकूण खर्च 3.5 लाख रुपये ग्राह्य धरून बचत गटांना 3.15 लाखांपर्यंत अनुदान दिलं जातं। ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर आणि पावत्या सादर केल्यानंतर 50% अनुदान त्वरित मिळतं आणि उर्वरित 50% RTO नोंदणीनंतर दिलं जातं। तुमचं उपसाधन अधिक किमतीचं असेल तर उर्वरित खर्च बचत गटाला स्वतः करावा लागतो। तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघूया। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.minimahasamajakalyan.in या वेबसाईटवर जावं लागेल। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 फेब्रुवारी 2025 आहे। अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे बचत गटाची नोंदणी प्रमाणपत्र, अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील सदस्यत्वाचा पुरावा, प्रकल्प खर्चाचा अंदाजपत्रक, बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे। जर तुम्हाला अर्जाबाबत काही शंका असतील तर तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा। मित्रांनो, लक्षात ठेवा, ही योजना जिल्हानिहाय उपलब्ध आहे। सध्या नांदेड जिल्ह्यासाठी अर्ज सुरू आहेत। काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारले जातात, पण बहुतांश प्रक्रिया ही ऑनलाईन पोर्टलवरच केली जाते। या योजनेत पूर्ण पारदर्शकता ठेवली गेली आहे। शासनाने अनुदान वितरणाची प्रक्रिया सोपी व सरळ ठेवली असून प्रकल्पाची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे। त्यामुळे तुमचा अर्ज व्यवस्थित मंजूर होतो आणि पैसे थेट तुमच्या गटाच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।